वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय टायगर ट्रॉफी 2025 आय डी अगदी आपण बघितले तर आहेत आमच्याकडे. परंतु जे दोन बॅटर्स आपण बघितले आहे ना, विकास आहेत आणि रटे कोण आहे, नरेंद्र आहेत का? सुमित. ओके, नक्कीच थोडासा कॅप आहे ना डोक्यावर, त्यामुळेच आम्हाला ओळखणं कठीण जात आहे. सुमित आहेत आणि विकास आहेत. डेफिनेटली आपण बघितला सुमित सरवणे आणि विकास बुजड. गौतम भोईर बॉलिंग ट्रॅकवर. चला, दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. मित्रांनो, तुम्हाला या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन सज्ज असतील गौतम भोईर. चांगले गोलंदाज आहेत, इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाज आहेत. टायगर ट्रॉफी आपण बघितलं. आज कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची दरारा मात्र सोडतोय? चेंडू पाहतोय आपण. पहिला ओव्हर द विकेट सामना. वाव, सुंदर चेंडू. ते सर्रार, काय सुंदर लाईन होती पाहायला मिळाली. अगदी स्पॉटेड चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर एक गुड स्पॉट असतो ना गोलंदाजाचा, त्या स्पॉटवर चेंडू हाताळला गेला. आणि तिकडे आपण बघितलं काय झालं तर मग विकासला थोडंसं ना बीट केलं. किरण नाही येत आज या टीममध्ये. धीमा टाकलाय, मनगटी फटका वळवलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय. फिल्डर आहेत तिकडे. फिल्डरांचे प्रयत्न सुंदर झाले, चेंडूला अडवलंय. धावा मिळाल्या दोन. मनगटाच्या सायने चेंडूला अगदी सॉफ्ट हँडने, म्हणजे जसं बघितलं की ब्रेडवर आपण बघितलं की मक्खन लावलं जाते ना, तशा प्रकारे चेंडूला वळवलं गेलं होतं. आणि धावा मात्र दोन पूर्ण केल्या गेल्या. या दोन्ही टीमची टोटल वाढली गेली आणि सुरुवात देखील झाली आहे. शून्यातून सुरुवात केली. आता या शून्यातून केलेल्या सुरुवातीला आकार कसा आणि कधी कोण देईल देखील पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गौतम. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बघा, फटका खेळायचा होता अगदी ऑन साइडला, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि तो फसला. एक संधी प्राप्त झाली, झेल जी आणि कन्वर्ट केली, कारण की नागली टीम या संधी सोडणार नाहीये. त्याने दाखवलंय, कॅच पकडला गेलाय, क्वालिटी. आणि पहिला खंदा फलंदाज बाद केला आणि पहिला धक्का विकासला परतावा लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. फर्स्ट विकेट लॉस्ट, गॉन. मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर, मोय मोय प्यार पुरी झालाय, मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर, मोय मोय प्यार पुरी झालाय. हे झालाय प्यार, हे माझे यार, वारतून दिलाव केला. आता झालाय प्यार, हे माझे यार, वारतून दिलाव केला. मोय मोय प्यार. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. रोशन आता आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. रोशन यांचा उल्लेख करायचा झाला तर एक ताबडतोब खेळाडू आहेत. मागच्या सिरीजमध्ये अगदी नव्हते, परंतु आत्ता या सिरीजमध्ये आलेत, कारण की पालनापाड्याच्या मैदानावर थोडीशी कमतरता त्यांची जाणवली होती. विथ द बॅट, विथ द बॉल. समोरच्या दिशेने चेंडू चांगल्या प्रकारे डाव केलाय, क्रॅकिंग शॉट पाहतोय आपण, परंतु तितकं सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अगदी स्टॉप केलं, कारण की हा जर चेंडू अडला नसताना तर कन्फर्म 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेटच्या पटलावर ना गोलंदाज असतो आणि फलंदाज असतो, त्याच प्रकारे क्षेत्ररक्षक देखील असतात. आणि हे क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी अलर्ट असतात आणि त्यांनी केलंय. जवळ असेल तर लगेच आणि लांब असेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं खेळ होताना पाहायला मिळतोय. हा फटका हवेत, मिस टायमिंग. समोरच्या दिशेने फटका फसलाय, झेलची संधी आणि झेल पकडला जाईल. रोशन उंबरसडेचा मात्र समाप्त होईल इथे खेळ. विकेट मात्र मिळेल. दुसरा मोठा धक्का टीम पानखंडा येला. चर्चा करूया आपण. ज्याप्रमाणे 2 विकेट डाऊन झालेत आणि या 2 विकेटमुळे नुकसान झालंय पानखंडा टीमचं. गौतम भोईरची गोलंदाजी भेदक राहिली आहे, कारण की या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत त्यांनी धावा किती दिल्यात तर 4 आणि 2 विकेट. या 2 विकेटमुळे अगदी काय झालंय ना की स्टार्ट आहे ना एक चांगला कन्वर्ट करायचा होता, तो मिळाला नाहीये. आणि सुंदर विकेट टेकिंग गोलंदाजी देखील राहिली आहे. पहिला चेंडू फेस केला अजय.
सावरे या फलंदाजाने हलकी मिसफील्ड झाली आहे. धावेचा प्रयत्न आहे का? नाहीये. बघा इथे एक मिळेल. एका धावेने टीमची टोटल पोहोचली जाते 5च्या घरामध्ये. 5ने अगदी आपण बघितलं तर सुरुवात दिली आहे. परंतु ही सुरुवात आहे ना मोठी करायची असेल 4 षटकामध्ये तुम्हाला मिनिमम 40 किंवा 40 प्लस धावा ह्या कराव्याच लागतील तर तुम्हाला इथे एक चांगलं करण्याची संधी मिळेल. कारण की हे मैदान आहे ना स्कोरिंग मैदान आहे. जर तुम्ही 40 पेक्षा कमी धावा करतायत तर तो तितका तुमच्या संघासाठी आपण बघितलं ना तर फायदेशीर ठरू शकत नाही. परंतु फाईट करू शकताय. मग फाईटिंग टोटल तुम्हाला उभा करावा लागेल तर पहिल्या ओव्हरमध्ये कमी आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ साकारला जाईल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून टायगर ट्रॉफी अगदी आपण पाहतोय 20-25. एक छोटा ब्रेक. वेलकम बॅक मित्रांनो, सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो टायगर ट्रॉफी 20-25 अगदी आपण बघितलं शेवटचा टप्पा. कारण की त्याच नंतर आपण 2025ला हाय हॅलो टाटा बाय बाय करत मात्र मग जोमाने सुरुवात 2026ला करणार आहोत. कारण की या कॅलेंडरनुसार अगदी आपण बघितलं तर मग 2026चं सूत्र सुरू होताना आपल्याला बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत लोकेश पारधी. ओव्हर नंबर 2 धीमा चेंडू लॉर फुलटॉस. अगदी आपण बघितलं तर ताकद टाकण्याचा प्रयत्न केला होता. लॉर फुलटॉस चेंडू येता येत ना तेव्हा काय होत असतं भरपूर काही. ओ पंच सांगतायत की अपूर्ण शॉट म्हणजे एकच धाव असेल. 2 धावा घेतल्या होत्या परंतु त्या 2 पैकी एकच धाव असेल. पंचाने निरीक्षण केलं आणि 1 शॉटचा इशारा दिला. ते आपण बघितलं नियंत्रण नाही आहे बॅटर अजय सावरेचं. सुमितला मात्र आपण बघितलं की अजून सुद्धा आपण पाहिले परंतु सुमितला स्ट्राईक मिळालेली आहे का? नाही आहे. सुमितला स्ट्राईक कधी मिळेल पानखंडा टीम देखील पाहिल. कारण की सुमित असा बॅटर आहे जो पूर्णपणे आपल्या संघासाठी बॅटच्या सहाय्याने एक टॉप क्वालिटी योगदान देऊ शकतोय पण त्याला स्ट्राईक मिळत नाहीये ही खंत वाटते. सोडून दिलाय चेंडू. अगदी लेग स्टंपच्या जवळ येऊन पंच इन्व्हॉल्व आहे. तिथे वैभव धुमाणी सांगतायत की हा वाईट चेंडू आहे एक्स्ट्रा रन्स मिळेल. बघा 2 पंच वैभव धुमा आणि रुपेश दांडेकर यांना पण पाहतोय पंचांची भूमिका पूर्ण करत असताना. असोसिएशन पॅनल ग्रुप ए मधून आपण बघितलं पंच म्हणून. फटका आता चांगला आहे. टायमिंग तितकीच छान आणि चेंडू उडलाय हवेत चाललाय हवेच्या लाटांवर निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हॅलो टाटा बाय बाय करत सीमारेखा पार. हा आलाय टायगर चषकातील दर्जेदार फटका षटकार. थँक्यू. अगदी टायगर चषकाचे शिलेदार आणि संतोषजी कोम यांचं इथे आगमन झाले कारण की त्याने सध्या तरी बाउंड्रीचा ताबा टायगर चषकाचं जे बॉर्डर आहे ना ते मात्र त्याने सांभाळलंय. व्हाईट बॉलचा इशारा. संतोषजी कोम येथे दाखल झालेत. एक्स्ट्रा रन्स मिळेल टीमचे टोटल कल्पेश सांगतायत आम्हाला 14. आता एक षटकाराने मोमेंटम थोडा शिफ्ट झालाय परंतु या वेळेलाच पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत उंच गेलाय. स्वतः गोलंदाज पोहोचला होता झेलच्या खाली झेल पकडण्यासाठी परंतु झेल मात्र अगदी तिकडे पकडण्यामध्ये त्यांना सफलता नाही मिळाली. आणि तिकडे काय घाललंय तर मग जवळजवळ झेल सुटल्यानंतर धावा मिळतील 2. अजय सावरेने एक षटकार लगावला गेला. एक जीवनदान देखील मिळालं त्यांना. परंतु ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं ना की या षटकारानंतर मोमेंटमला थोडंसं शिफ्ट केलं गेलं आणि धावफलक पोहोचला गेला 18 या घरामध्ये. षटकामध्ये फेकलेले चेंडू अगदी आपण बघितले तर 4. त्यामुळेच आपण बघितलं की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सरासरीमध्ये आता येतील. नाही इकडे काय झालंय तर चित्र हे असं होते. फलंदाजाने आशेच्या नजरेने पंचांकडे बघितलं होते की त्यांना वाटलं होतं की आम्हाला कदाचित इथे एक्स्ट्रा रन्स मिळेल वाईट चेंडू मिळेल परंतु तसं काही नव्हतं कारण की गोलंदाजा एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू होता आणि त्यामुळे अगदी आपण बघितलं हा चेंडू डॉट आला. नागले टीम
गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे, फलंदाजी देखील त्यांची ताकद आहे. आता मिस टायमिंग झालं. टॉप एज खेळाडू आहेत तिथे फेम मध्ये. अगदी आपण बघितलं तर मग कॅच हा कलेक्ट केला जाईल आणि फलंदाज होईल मात्र बाद. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 3 पाणखंड टीमला मात्र लागतोय. मैदानाच्या मध्ये षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 फलकावर धावा अगदी 9च्या सरासरीने पाहायला मिळतात. 18 झालेत. म्हणजेच काय, या 18 मध्ये तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील आणि त्या तिसऱ्या षटकामध्ये खेळ कसा होतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. कुठेच जाऊ नका, पाहत राहा टायगर चषक. घेऊ एक ब्रेक. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शिवबाच होणार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग छान करावी लागेल. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं सुमित, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज संदेश साखरचं मात्र केलं या वेळेला दिमागदार स्वागत. फुलटाच चेंडूला मात्र अगदी स्वान केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी भन्नाट मोठा फटका, षटकार 6 धावा. थँक्यू. बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र थोडासा इंटरेस्ट दाखवला आहे, कारण की तिसऱ्या अंपायरला इथे फेम मध्ये आणले. तिसऱ्या अंपायरला मी विनंती करतो की आपण या निरीक्षण करा. तिसऱ्या अंपायरला नक्कीच मी विनंती करतोय की हा नो बॉल आहे की नाही निरीक्षण करा आणि आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. डेफिनेटली आपण बघितलं तर तिसऱ्या अंपायरने देखील निरीक्षण केलं आणि सांगितलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की फलंदाज देखील लाईनच्या पुढे उभा होता आणि तेच प्रमुख कारण ठरलं इथे. कारण जर मागे असतं तर मग 50-50 थोडंसं चान्सेस वाढले असते, परंतु अगदी आपण बघितलं तर षटकार आणि सुमितची कला आहे. कलाकार बनवू शकतो या मॅच मध्ये. या वेळेला आणि मन बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, तेच कारण ठरलं इथे की हा वाईड असेल आणि वाईड सोबत एक चेतावणी असेल. बी अलर्ट, बी सेफ असं सांगितलं आता गोलंदाजाला. का सांगितलंय, कारण की यानंतर जर तू अशा प्रकारचा चेंडू आला तर मग तुला दंडित केला जाईल. आता तू लक्षात घे आणि सुरक्षित राहा असं देखील सांगितलं. फटका हवेत खेळलाय. उंची नाहीये, उंची आहे परंतु रुंदी नाहीये. अगदी आपण बघितलं जी बाउंड्रीच्या बाहेर मात्र जायला हवा होता तो मात्र गेला नाहीये. आणि हेच प्रमुख कारण आता विचार करतात की सुमित झालंय नेमकं काय, कारण की इथे जो फटका बाउंड्रीच्या पलीकडे जायला हवा होता तो का गेला नाहीये, परंतु झालं गेलं ते गंगेला मिळालं. आणि काय झालं तर गोलंदाजाला अखेरीस इथे विकेट मिळाली सुमितची. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अगदी आपण जर बघितलं ना तर जवळजवळ चर्चा करायची तर मग धावफलक आहे 22 आणि फलंदाज बाद झालेत. धावफलक आहे 25 आहे आणि फलंदाज झालेले आहेत 4. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आता मात्र आले संतोष दाभाडे. हे देखील चांगले बॅटर आहेत आपल्या संघासाठी. स्टेट टाईपचा फटका, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट आहे. धाव मात्र 1 मिळेल. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. ज्या प्रकारे आपण बघितलं ना ही कागदाची नाव जर पाण्यामध्ये सोडली ना ती हवेच्या लाटाने मात्र ती आपोआप किनाऱ्यावर जाते.
परंतु जर तुमची स्वतःची नाव जर चालवत असेल ना, ते हवेच्या लाटाने ती किनाऱ्यावर जाणार नाही, तर त्या नावेला किनाऱ्यावर आणायची असेल ना, तर तुम्हाला मग मेहनत करावी लागते. त्या समोर आलेल्या लाटांना मात्र सामोर जावं लागतंय आणि तसंच कार्य करावं लागेल. आणि तेच करत असताना मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना या बॅटला अगदी आजच्या भागाला स्पर्श करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी महत्वपूर्ण फटका मिळेल चौकार. थँक्यू डीजे. धावफलक 31च्या घरामध्ये या चौकाराने पोहोचलं गेलंय. या षटकामध्ये थोडस संदेशने धावा खर्च केला. षटकार चौकार लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये चेंडू. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्याचा प्रयत्न 10 तक होऊ शकतोय, परंतु चांगल्या प्रकारे आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट. हा विषय चांगला आहे सध्या तरी या दोन्ही बॅटर्सच्या मध्ये चांगला तालमेल आणि सगळ्या काही चांगल्या गोष्टी जोडत असताना आता पानखंडा ए या संघासाठी होत आहेत. संघाचं टोटल आपण बघितलं तर पोहोचलं गेलंय 33च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 5. अंतिमचा चेंडू असेल. नरेंद्र सामना करतील. या अंतिमच्या चेंडूवर कशा प्रकारची मोहर उमटवतायत ते पाहूया. मोठी मोहर उमटवण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी रडार मध्ये सुंदर कनेक्शन आणि दिले गोलंदाजाला मोठं टेन्शन. चेंडू सीमारेखा पार आणि हा आलाय भन्नाट मोठा फटका. षटकार साधावा. जसं म्हणतात ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने रंग मात्र त्यामध्ये हे आपल्याला भरावे लागतात. आणि मेहनत केली आणि त्या मेहनतीने रंग भरण्याचं काम देखील पानखंडा ए टीमच्या खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये केले. पहिल्या ओव्हरला बाजूला सोडा. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे खेळ झाला ना की विकेट डाऊन झाले होते जास्त, आणि ते विकेट बाजूला सोडून मग मध्यंतरी एक सुमेशची फटकेबाजी, त्यात नंतर योगदान योगेशचं आणि नरेंद्रचं. धावफलक पोहोचलं गेलंय अगदी 39च्या घरामध्ये. अंतिमचं षटक आता अमन चाकरच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. आणखीन एक चांगले गोलंदाज अगदी आपण पाहतोय पानखंडा टीमच्या माध्यमातून. यंगस्टार नागले संघ आपण बघितलं ना तर कुठेतरी कमबॅक हा शोधत असेल. समोरच्या दिशेने अगदी आपण बघितलं तर फटका खेचण्याचा प्रयत्न होता योगेश यांचा. प्रॉपर टायमिंग नव्हतं तिकडे. धाव मात्र मिळेल. एका धावेने संघाची टोटल मात्र वाढली जाते. 40 धावा पूर्ण झाल्यात. तसं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळसाचे बुनबुनसे सागर बनताय, परंतु या वेळेला अगदी आता मात्र थेंबाची नाही आहे तर नक्कीच तलावाच्या शोधात असतील फलंदाज. अगदी आपण बघितलं तरी ते संदेशांना अमन यांना पण बघितलं तर मग आपल्या गोलंदाजी मध्ये आता थोडं कमबॅक असेल ते करून देण्याचा प्रयत्न करतील आणि ते विचार करतील की 50+ धाव फलक गेलं नाही पाहिजे. हा फटका हवेत खेळलाय नरेंद्रच्या बॅट मधून अगदी बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने हा चेंडू चाललाय. भन्नाट मोठा फटका देऊन जाईल 6 धावा. इकडे म्हटलं जातोय ना नाही भय नाही भीती शिव छत्रपतीचा छावा आणि ठोकल्या तिथे नरेंद्रने 6 धावा. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराने धाव फलकाला आकार वाढला गेलाय. धाव फलक पोचताना पुन्हा एकदा तोडलाय फोडलाय आणि याही देखील चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर नरेंद्र चौधरीने सोडलंय. 6 धावा.
थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर मग बघा थोडस तिकडे आपण बघितलं होतं की थोडस आम्ही स्कोरिंग मध्ये जो बिघाड झाला तो सुधारला होता, कारण की एक शॉर्ट रनचा देखील इशारा दिला होता, तो आम्ही काउंट केला होता. पुन्हा एकदा मी बघितलं की जो शॉर्ट रन तो कमी केला नव्हता तो आता कमी केला, म्हणजे जी चूक झाली होती दुरुस्त केली. आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं आमच्या स्कोररने की धावफलक झालेत 50 धावा. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 3 आणि 13, 3-13. हो, ही चांगली लाईन आहे. ब्लॉक थोडा करण्याचा प्रयत्न केला, थोडा आता आपण बघितलं ना की खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर पहिला एक, त्यानंतर षटकार, षटकार आणि डॉट, 2 शेवटचे चेंडू असतील. अगदी आपण विचार करायचा झाला ना की मग या 2 मध्ये किती येतील, विचार तर मोठाच आहे. खोलमध्ये म्हणजेच लेग मध्ये हाताळण्याचा प्रयत्न, हो चकवा दिला फिल्डरला चेंडूने आणि चौकार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला आले राजे बाबू लग्न फिरायला लग्नात गेल्यावर चौकार आणि टीमची टोटल वाढली जाते. टीमची टोटल 54च्या घरामध्ये अंतिमचा चेंडू असेल. बॉल द्या. मला वाटते आलाय की काय, हो यस आलाय. 54 धावा आहेत. आणि अगदी इथे विचार बघितला ना तर पणकांडा टीमचा सक्सेस देखील होताना पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच एनसीसी नायगाव आणि साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. टॉसची प्रक्रिया देखील आम्ही कंप्लीट करणार आहोत. चांगला फटका दे, धडक 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 आणि सिक्सर ठोकला या शेवटच्या बॉलवर नरेंद्र चौधरीने. कडक आणि कडक फिनिश केलंय या इनिंगला. आणि काय जबरदस्त पारी, एक इम्पॅक्टफुल पारी जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच पारीच्या जोरावर पाणखंडा संघाने धाव फलक उभारलंय 60 आणि 61 टार्गेट सेट केलं गेलंय अगदी नागले संघाच्या समोर. पाठलाग तर होणार आहे, परंतु तो कशा प्रकारे ते देखील पाहणार होतो. परंतु जाऊया डीजे कडे, त्यानंतर लगेचच जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. धन्यवाद. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची, ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला आपण टॉस आहे, टॉसची वेळ आहे आणि टॉस करूया. टायगर चषक अगदी आपण बघितला तर मग साईनाथ दादा ज्यांना आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक नवीन पाडा आणि एनसीसी नायगाव. एका बाजूने बीबी पाडा आणि एका बाजूने टायगर चषक. कोण कॉल देत आहे? संकेत कॉल देत आहेत. टायगर चषक आणि ते बीबी पाडा. साईनाथच्या आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सला आणि आपण मंचावर विराजमान व्हा. टॉस कॉल दिला होता नायगाव टीमने, आलाय साईनाथ नवीन पाडा टीमच्या बाजूने. अविनाश टॉस जिंकलाय, तुम्ही काय निवडाल? फिल्डिंग फास्ट. या सीझन मध्ये परफॉर्मन्स कसं राहिले तुमचं? माझा तर ठीक आहे, पण टीमचा थोडासा लो आहे. टीम कुठेतरी गडबड करते, तुम्ही साथ तुम्हाला मिळत नाहीये. बघा नायगाव संघ, त्या संघाच्या समोर किती वेळा खेळलात तुम्ही? भरपूर वेळा केलं. जे तुम्हाला आपसमध्ये प्लस मायनस पॉईंट देखील माहिती आहेत. काय वाटते इकडे फिल्डिंग करत असताना या मैदानावर चांगल्या धावा येत आहेत, परंतु तुमच्या माध्यमातून त्यांना मिनिमम किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? 30 ते 40 पर्यंत. 30-40. तुमच्या व्यतिरिक्त आपण बघितले की आता तुमच्या संघासाठी आज खास करून कोण मोठा सपोर्ट रोल करू शकतोय तुमच्या संघासाठी? रोहन आहे, दिवेश आहे आणि डुकले. डेफिनेटली आपण बघितलं तर भरपूर असे खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये अनिल डुकले यांचं देखील नाव येत आहे.
आणि चर्चा करायची झाली तर तुम्ही कामड विभागामध्ये येता, जेव्हा येता आणि जिंकून जाता घरी ट्रॉफी घेऊन जाता, ती फिलिंग कशी असते? ती खूप चांगली असते. गाव पण आपल्याला सपोर्ट करतो. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा असतील. संकेत यांच्याकडे जाऊया. संकेत, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं इथे? फिल्डिंग. बघा आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुमच्यासाठी तुम्ही आणि प्रफुल्ल, तुमच्या दोन खेळाडूंचा रोल खूप महत्वाचा असतो. काय तुमच्या टीम मध्ये असे काही मिस्टेक्स होत आहेत की सुरुवात चांगली करतात परंतु त्यांना पुढे कंटिन्यू करता येत नाहीये? आमच्या टीमचे सपोर्ट नाही ना आम्हाला. ते दोघांमुळेच आम्ही टीम आहे आमची बस. म्हणजेच काय तर तुम्ही दोघं फक्त दोन खेळाडूंवर सगळा संघ अवलंबून राहतोय. काय वाटते तुम्हाला की आता तुमच्या अनुषंगाने जर तुम्ही चालताय तरी इतर खेळाडूंचं योगदान किती महत्वपूर्ण राहिलं पाहिजे? काय केलं पाहिजे इतर खेळाडूंनी तुमच्याला सपोर्ट करण्यासाठी? आतिशची बॉलिंग नीट पडायला पाहिजे बस, दुसरं काय नाही आम्हाला. म्हणजे तुमचे गोलंदाज फॉर्म मध्ये यायला पाहिजे. काय वाटते तुम्हाला की या मॅच मध्ये तुम्ही समोरच्या संघाला डॉमिनेट करणार? हो. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय या मॅच साठी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष पूर्ण करायचं 61 धावांचा आणि कशा प्रकारे केला जाते त्याचा धावता विवरण आपल्यापर्यंत जरूर घेऊन येतोय. धन्यवाद. हॅलो, जबरदस्त सुरुवात झाली. 61 धावांचं सुरुवात करायचं. पाठी टार्गेट पूर्ण मात्र करायचंय आणि ते अगदी आपण बघितलं ना तर मग तशी सुरुवात 4 चकाचक 4 त्याला म्हणू शकतो आपण. आणि सुरुवात कोणी केली तर बॅटर अगदी आपण बघितला लोकेशने, लोकेश पारदी. रिवर्स फटका, यावेळेला चांगलं कनेक्शन आणि कनेक्शन मात्र झाले सुंदर. चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळेल हा चौकार. 2 वारंवार वार आणि 2 लगातार चौकार. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला थँक्यू. सध्या तरी भावेश पवार नावाला आलाय परंतु या मॅच मध्ये लोकेश पारधी नावाला आलाय कारण की 2 वार त्यांचे झाले सक्सेसफुल. एक सरळ बॅटने आणि एक उलट्या बॅटने. पुढचा चेंडू पाहतोय आपण. हॅट्रिक बॉल अपील केली यावेळेस आपण बघितलं तर विचार चांगला होता. अगदी आपण बघितलं तर मग इथे विकेट किपर ज्याप्रमाणे आपण बघितलं आत्मविश्वास दर्शवत आहेत परंतु पंच म्हणतात नाहीये तर नाहीये. कारण की पंच सांगतात नाही तर मग नाहीच असणार. कारण की बरं ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की कॉन्फिडन्स होतं विकेट किपरला की आपल्या हातामध्ये आलेला चेंडू हलकासा बॅटला स्पर्श करून आलाय. परंतु पंचांना मात्र कोणत्याही प्रकारचं आपण बघितलं तिथे काहीच इफेक्ट दिसला नाहीये परंतु डॉट चेंडू मात्र दिसतोय. लोकेश यांचे इरादे स्पष्ट आहेत की 61 आहेत ना, मग आपल्याला देखील माहिती आहे की आपल्याला स्टार्ट कसं करायचं आहे. हो, थोडा सरप्राईज केला गेला होता. हा चेंडू अगदी आपण बघितला तर पुढे हाताळला गेलाय. थोडंसं आपण बघितलं हार्डलेनला मात्र त्या वेळेला चेंडूला हाताळला गेलं. तिथून चेंडूला आणि मग बाउन्स दिला, एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्यामुळेच आहे ना की लोकेशला आता थोडंसं डबल माइंड खेळलं. कारण की डबल माइंड झाला होता की थोडा पुढे येण्याचा विचार होता, नंतर मागे खेळण्याचा बॅकफुटला विचार होता. परंतु जो विचार होता ना जोपर्यंत करतील तोपर्यंत चेंडू हा निघून गेला. म्हणजे वेळ निघून गेली होती, तितका वेळ नव्हता त्यांच्याकडे म्हणून डॉट. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ दी लेंथ आणि या वेळेला रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय स्टँड मध्ये. स्टँड एंड डिलिव्हर. षटकार. 6 धावा. तुझ्या दर्शनाची ओढ, तुझ्या दर्शनाची ओढ, तुझा आईला बोलावना, हे तुझा आईला बोलावना. हे भूतकाळ हरली माझी साई, येतो मी शिर्डीला. थँक्यू. नागले टीमला देखील माहिती आहे की हा धावा चेस होऊ शकतात. जसं म्हटलं जात आहे ना की बुझी क्षमा जल सकते, तूफान जो कश्ती यूं ही निकल सकती है, होके मायूस यूं तू ना बदल तेरे इरादे क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. 61 धावा फळकावर चेस करायचं असं नाही की नाही होऊ शकत. एका बाजूने जर समोरच्या संघाने केलं तर आपण का नाही करू शकत. त्या इराद्याने आणि त्या आत्मविश्वासाने धावफलक वाढला गेलाय, धावफलक पोचला गेलाय तब्बल 14 या आकड्यावर. 14 रन्स
ज्यामध्ये एक षटकार 2 चौकार देखील पाहिले तर आतापर्यंत आपण. शॉर्ट रन काउंट केला होता तिकडे, ती दुरुस्ती केली होती. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात ज्याप्रमाणे झाली आहे, धाव फलकावर आतापर्यंत धावा लागलेल्या आहेत 14, ज्यामध्ये एक षटकार 2 चौकार, चेंडू फेकून झालेत 5. अंतिमचा चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जबरदस्त सुरुवात अगदी इथे केलेली आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर मज्जा हवं आहे ना ती मिळवलंय. सुमित रिव्हर्सचा फटका या वेळेला देतोय मोठा झटका. पाहावा लागेल मिळतील किती धावा. पंचांचा इशारा येतोय काय. पंचाचा इशारा मिळतोय इथे. 6 षटकार मिळालाय आणि या षटकाराने तब्बल धावफलक पोहोचलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 20 या धावसंख्येवर मोठी सुरुवात मिळवली गेली. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर काय जबरदस्त भन्नाट की लोकेश पारधीने केलाय आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 20 धावा फलकावर. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं प्रतिउत्तरास प्रत्युत्तर देण्याचे इरादे स्पष्ट दर्शवले गेले आणि अगदी आपण बघितलं की मॅचला ऑन ठेवलं गेलंय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात, याचा अर्थ असा नाही आहे की मॅच इथे संपलेली आहे. अजून देखील संधी आहे, कारण की टार्गेट आहे 61चा आणि अजून सुद्धा अगदी आपण बघितलं ना तर येणारे 18 चेंडू आणि 41 धावा हे जिंकण्यासाठी हव्या असतील. बघा बॉलिंगमध्ये आज किरण यांची कमतरता भासते आहे, परंतु त्यांची भरपाई आहे ना एका गोलंदाजाला करावी लागेल. ऑप्शनमध्ये आपण बघितले की आता कोण येत आहेत, विकास येतात, रोशन देखील गोलंदाजी करू शकतात. आज कदाचित मग तुळशीराम सांबरे यांचा इथे आहे ना गोलंदाजीचा स्पेल येऊ शकतोय. योगेश अगदी फील्डमध्ये आज भूमिका पूर्ण करतात, कारण की कीपर आणि कीपरच असतात ना त्यांना योग्य रीतीने फील्ड सेटअप दिसून येत असतं की काय फील्ड प्लेसमेंट आहे आणि कशा प्रकारे आपण बघितलं की फील्ड सेट करतायत ते. विकास पहिला चेंडू समोर मोहन आहेत,
परंतु इथे काय झालंय, चुका आणि चुका. नो बॉल प्लस 4 धावा. 5 धावा मात्र मोफतच्या स्वरूपात. अमन चाकर जबरदस्त आपण बघितलं तर इकडे हा स्टार्ट मिळालाय, म्हणजे धाव फलक अगदी आपण बघितला ना तर मग पोहोचला गेला तब्बल या 5 ने 25च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी अजून सुद्धा गरज असेल अगदी आपण बघितले ना तर जवळ येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 36 धावा. हा फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग शॉट आहे गॅप मध्ये, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरा धावेचा विचार आणला होता मनामध्ये परंतु तो बदलला. विकास यांना या गोलंदाजीमध्ये कमबॅक गोलंदाजी करावी लागेल, हरकत नाहीये. पहिला चेंडू जरी इथे हाताळला गेला खराब, परंतु त्या चेंडूला बाजूला सोडू नये ना. आपल्या संघासाठी एक कमबॅक षटक फेकावं लागेल. विकेटचा कॉलम खाली आहे, तो कॉलम मात्र कसा भरता येईल तो देखील विचार करतील. लोकेश पारधी आतापर्यंत आपण बघितले काय अफलातून स्टार्ट कन्वर्ट केलाय त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये. पूर्णपणे स्विंग केला होता, बॉडी रोल केली होती, स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेग, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इथे आता काय झालं ना की एक चांगला डॉट चेंडू येते, अशा डॉट चेंडूची गरज आहे. बघा मॅच अजून सुद्धा आहे पानकांडा टीमच्या बाजूने. पानकांडा टीम इथे लढाई बरोबरीची अजून देखील लढते, कारण त्यांना माहिती आहे एका ओव्हरमध्ये मॅच संपलेली नाहीये. पुन्हा एकदा आपण बघितलं धीमान टाकला जातोय, या वेळेला मात्र सरप्राईज केलं जातोय बॅटरला. अगदी चर्चा करायची झाली तर एकच विचार आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजेच पाठीमागे अगदी धावा, म्हणजे पंचांच्या पाठीमागच्या दिशेने धावा जमा करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु या वेळेला आहेत ना की काहीतरी व्हेरिएशन आणलं जाते गोलंदाजीमध्ये, त्या व्हेरिएशनच्या समोर ते फटके खेळणं तितकं सोपं होत नाहीये. समोरच्या दिशेने फोर्स केला जातोय, स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर, मात्र प्रयत्न केला होता रोशनने चेंडूला अडवण्याचा, तो प्रयत्न झाला असफल आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सक्सेसफुल झालाय चेंडूचा सफर, चेंडूवर मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. या चौकारण टीमचे टोटल पोहोचले 30 या आकड्यावर. याचा अर्थ काय तर अजून सुद्धा जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज. षटकामध्ये हाताळलेली चेंडू आपण पाहिले तर 4. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट केलंय त्यांना, चेंडू नाही थांबणार इकडे आणि चेंडू सहज निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिस्की शॉट होता परंतु फायदा झालाय मियाला, चौकार. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं इथे या ओव्हरमध्ये देखील छान धावा आल्यात नागले संघासाठी. बघा सुरुवातीला 22च्या स्वरूपात आला होता, त्यात नंतर 2 वारंवार चौकार देखील येताना बघायला मिळाले. टीमची टोटल वाढली गेली तब्बल, पोचला गेलाय 34च्या घरामध्ये आणि 34च्या दिशेने गेल्यानंतर अगदी आता आपण बघितलं तर जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 27. 13-27. विकेट आतापर्यंत नाही मिळालाय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, शानदार फटका, नेत्रदीप फटका, अल्टी फल्टी धे कुमाके आणि पाहिला आपण तर सलग हा 3रा चौकार आणि धाव फलक पोहोचला गेलाय 38च्या घरामध्ये. त्याची बरोबरी करायला दम लागतो, असा जिगरा तो कायम ठेवतो, जिगरा तो कायम ठेवतो, असा जिगरा तो कायम ठेवतो. थैंक यू डीजे. जैसे म्हणतात ना कि जिंदगी में गिरने से मत डरो क्योंकि उड़ते वही है जो गिरने की हिम्मत रखते हैं. डेफिनेटली आपण बघितलं ना इथे तर त्या हिम्मतीने खेळला आतापर्यंत बॅटर लोकेशचं कौतुक करावं लागेल.
कारण की अमनला देखील संधी मिळाली परंतु सध्या तरी लक्ष वेधलं गेलंय या इनिंग मध्ये. येणारे अगदी 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 23 धावेंची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता तुलसीराम सांबरे यांना पाहतोय आपण तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेला फटका येत आहे. फाईन लेगचे खेळाडू आहेत तिकडे. अगदी आपण पाहिलं डिस्कलेगचे खेळाडू आलेत पुढे चेंडू लाडवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे प्रयत्न मात्र होतात असफल आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. जसं म्हणतात ना की उम्मीद के दिए कभी बुझा नहीं करते और मंजिल दूर हो तो पाव डगमगाया नहीं करते. होके दिल में होके मायूस ना तू बदल अपने इरादे क्योंकि वो मुश्किल से भी तो घबराया नहीं करते. डेफिनेटली आपण बघितलं या वेळेला काय जबरदस्त परफॉर्मन्स मात्र दिलाय कारण की लक्ष मोठं आहे आणि नाबाद आतापर्यंत पार्टनरशिप छान झाली आहे. चौकार आला त्यानंतर अगदी आपण बघितलं डॉट चेंडूची गरज आहे ती मात्र आपण पाहिली तर मग गरज पुरवली गेली. पार्टनरशिप बघा 42 धावांची झाली आहे पहिल्या विकेटसाठी. अगदी अगदी आपण बघितलं तर मग आणखीन 19 धावा हव्या असतील इथे सामना जिंकण्यासाठी. विकेटचा कॉलम भरण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा लागेल अन्यथा सामना संपेल. हवेत चेंडू पाहतोय आपण या वेळेला आणि हा चेंडू निघून चाललाय हवेच्या लाटांवर स्वार जाईल सीमारेखा पार. टायगर चषकातील धमाका आणि हा धमाकेदार षटकार. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना की डर के आगे जीत आहे आणि ती डर के आगे जीत मात्र दर्शवली गेली आहे. जबरदस्त फुलटा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं गेलं लाजवाब फटका मात्र खेचला गेला. यावेळेला अमन चाकरणे षटकार आला आणि टीमची टोटल मात्र पोहोचली गेली तब्बल 48 च्या घरामध्ये 48. लेगवर पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगला मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव 1 मिळेल 1 धाव फळक 49 च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. सामना जिंकण्यासाठी अजून सुद्धा धाव्यांची गरज अगदी आपण पाहिली तर 12 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 12. लोकेशांचा रोल खूप महत्वपूर्ण राहिलाय कारण की त्यांनी जो स्टार्ट कन्वर्ट करून दिला गेलाय ना एक छान स्टार्ट. ज्या प्रकारे आपण बघितलं त्यांचा टांग्स बघितला छान आहे. काही लेदर क्रिकेटपट्टूची आठवण करून देतोय. आधीच मन बनवला होता स्लॉक शिफ्ट साठी. माइंडसेट हा शॉट कन्वर्ट करायचा होता. मनातला म्हणजे जो घर केलेला फटका होता ना तो खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या वेळेला काय झालं ना ती लाईन मिळाली नाहीये तुलसीरामची. डॉट चेंडू आणखीन अगदी आपण बघितलं तर मग 7-12चा आता उतारा नजर आलाय आणि या मॅचचा आता 7-12चा उतारा कोणाच्या नावावर होतोय. सध्या उतारा सांगितला तर मग डोळे नक्कीच मोठे होत आहेत परंतु सध्या तरी जाऊया आपण या मॅचचा 7-12चा उतारा कोणाच्या नावावर होईल. सध्या तरी आपण बघितलं तर 2 चेंडू सलगचे आलेले हे डॉट पाहायला मिळालेत आणि त्यामुळेच आता काय तर 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी ही 12 धावांची गरज. मॅच बघा अगदी आपण पाहिला तर प्रवास सुखाचा केलाय परंतु सुरुवात केली आहे ना ज्याप्रमाणे छान परंतु जर शेवट गोड करायचं असेल ना तर आता 6 मध्ये 12 पूर्ण करावेच लागतील. परंतु या 6 मध्ये 12 पूर्ण होत आहेत की नाहीये परंतु त्या रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहायला मिळेल. प्रत्यक्षात जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर या शेवटच्या महत्वपूर्ण षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अगदी 6 चेंडू 12 धाव्यांची गरज असं म्हटलं जात आहे ना. अगर गिरो तो दोबारा उठे क्योंकि हार सिर्फ वही मानता है जो कोशिश करना छोड़ देता है. आणि डेफिनेटली तेच म्हणेन मी
आणखी मागे जे झाले ते सोडून द्या, बनकाटा टीमला देखील सांगेन. बॉलिंग ट्रॅकवर आलेले गोलंदाज आपण बघितले तर रोशन आहेत आणि त्यांनी पहिला चेंडू हा दिशाहीन फेकलाय वाईट. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. धाव फळकावर 50 धावा पूर्ण झाल्यात. बिनबाद पार्टनरशिप झाले. पहिल्या विकेटसाठी 50 पूर्ण झाल्यात नागले संघाच्या. हा फटका पाहिला आपण तर मागच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बाउंड्री लाईनच्या पार हा मिळेल फटका. 4 चौकार. ऊपर वाले की मिली है दुआ ना आमच्या भाऊची झाले हवा. ऊपर वाले की मिली है दुआ ना आमच्या भाऊची झाले हवा. ऊपर वाले की मिली है दुआ ना परवा पाठीची झाले हवा. थँक्यू डीजे. बघा 7 धावा अजून देखील हव्या असतील हा सामना जिंकण्यासाठी, परंतु चेंडू शिल्लक असतील 5. कालच्या दिवसामध्ये कारनामा झाला कारण की 6 मध्ये 4 धावा जीवदानी बोली संघाला नाही झाल्या आणि तिथून आपण बघितलं ना क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाला कारण की त्या क्वार्टर फायनलच्या मॅचला जिंकला असता तर डायरेक्ट फायनलचं तिकीट होतं आणि मात्र भरपूर नुकसान झालं होतं. इथे आपण बघितलं तर खोल टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. अगदी आपण पाहिलंय तर काय झालंय, धाव मात्र 1 मिळेल. एका धावेने संघाची टोटल वाढली गेली आहे. बघा मॅच पकडून ठेवायची असेल ना तर एक चांगली जबाबदारीची गोलंदाजी इथे रोशनला करावी लागेल. आज किरणची कमतरता जाणवते कारण की विकेट टेकर वेगवान फास्टर गोलंदाज म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलं गेलाय, परंतु सध्या तरी ही मॅचची कंडिशन आपण बघितली तर थोडीशी नाजूक होईल का. 4 चेंडू आहे, 6 धाव्यांची गरज आहे. ना कदबडा ना पदबडा. अब इस वक्त अपने टीम के साथ कौन खड़ा हे ते देखील पाहूया आपण. चांगला चेंडू मात्र या क्षणाला निर्णायक ठरतोय. डॉट चेंडू. लोकेश भारतीने सुरुवात तर चांगली केली, सुरुवात गोड केला, परंतु शेवट गोड करतील का की रोशन उंबरसोडी या मॅचला मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पानकंडा संघाच्या बाजूने झुकवतील का. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय रोशनच्या या गोलंदाजीमुळे. 3 चेंडू आणि 7 धावा. कोणाची होती हवा. सुंदर चेंडू, परंतु पंच इन्व्हॉल्व आहे तिकडे. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे. बघा खाली राहणारे चेंडू त्रासदायक ठरतायत लोकेशसाठी. लोकेशला मात्र आपण पहिले थोडंसं आता स्ट्रगल करावं लागतंय. मॅच अजून सुद्धा त्या स्थितीमध्ये आहे कारण की बघितलं पण 3 चेंडू 5. हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होतोय मुकाबला. एक चांगला फटका आला तर मॅच फिनिश होईल, परंतु रोशन मात्र जिद्दी खेळाडू आहे. जिद्द सोडेल का पाहूया. पुढचा चेंडू जिद्दीने हाताळलेला चेंडू आहे वेगवान. तेच तर लोकेशला केले स्ट्रगल. सुरुवात त्याने केली आहे छान. मॅच आता थोडी फसताना पाहायला मिळालंय आणि जसा म्हटलं जात आहे ना कि मुश्किलों का मैदान देखकर भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होते और रहस्य नरकड़ों का पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बघा मॅच होती कुठे आली कुठे. 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज डेफिनेटली आपण पाहतोय. 2 मध्ये 5. लोकेश स्ट्रगल करतायत. आपटून टाकलाय चेंडू मात्र खाली क्षेत्र. अगदी आपण बघितलं तर फिल्डर पोहोचतील का तर नाही पोहोचणार आणि चेंडू चाललाय एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. चौकार आलाय आणि स्कोर अगदी आपण बघितला तर पोहोचला गेलाय 60 च्या घरामध्ये. म्हणजेच काय अजून सुद्धा मॅच बघितली आपण तर मग चेंडू शिल्लक 1. धावेची गरज 1. एक कश्मकश भरा मुकाबला, रफ अँड टफ वाला मुकाबला. बघा 1 चेंडू मध्ये 4 धावा आता आल्यात, पण 1 चेंडू मध्ये 1 धाव होते की नाही हे देखील पाहायला मिळेल. कारण की हे जेव्हा गणित येतं ना ते गणित सोडवणं भरपूर कठीण जातं. आता हे गणित सोपं होईल की कठीण होईल काय होईल. 1 मध्ये 1. ना संघर्ष ना तबलीग तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब लग जाए आग सीने में, असा उल्लेख केला जातोय ना. आणि तसा देखील उल्लेख करू शकते आपण. फिक्रे क्यों करते हो, फिक्रे के साथ होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को फिर क्या होता है. 1 चेंडू 1 धावेची गरज. आर्या पार डू और डाई, मारो या मारो ही स्थिती निर्माण झाली. पॉइंटला जवळ आणलंय कीपर अगदी आपण बघितले तर जवळच आहेत. अगदी थर्डमॅनला देखील अगदी आपण बघितलं 30च्या गेरामध्ये घेतलाय. अगदी आपण पाहू शकतोय 1 मध्ये 1 हलक्या हाताने आणि अगदी आपण पाहिलं तर मग सामना जिंकला गेलाय. ना बाद मात्र आपण पाहिलं हे सक्सेस झालंय
आणि हा सामना जिंकला गेलाय नागले संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. जबरदस्त आपण पाहिले तर ज्याप्रमाणे बॅटिंग झाली आहे नागले संघाची, ज्याप्रमाणे परफॉर्मन्स झाला नागले संघाचा लाजवाब. आणि अभिनंदन नागले टीम आणि पानगंडा टीमचे आभार व्यक्त करतोय.